पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण गीता विचाराचा समारोप करतात. भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या आलिंगनातून अर्जुनाला प्राप्त झालेली ब्रह्मस्वरूपता, भगवंताच्या ठिकाणी निर्माण झालेल्या भक्तिप्रेमाचा उत्कर्ष आणि दोघांनाही एकमेकांचं नारायण स्वरूपानं होणारं दर्शन, इथं गीतेचं प्रयोजन पूर्ण झालं. गीता ज्या हेतूने सांगायला प्रारंभ केला होता तो हेतू सिद्ध झाला. अर्जुनाला भगवत दर्शन करून देणं आणि स्वतः भक्ताचं सुख भोगणं. परमात्मा ज्या हेतूने कर्म करतो ते हेतू प्रत्येक कर्मामध्ये एकच असतो असं नाही. एका कर्मामधून भगवान अनेक हेतू सिद्ध करत असतात. संतांची भगवंताची एखादी सामान्य क्रिया सुद्धा फार मोठा अर्थ प्रतिपादित करत असते. माती खाणं ही काही फार मोठी क्रिया आहे काय? पण एका माती खाण्यातून भगवंतांनी किती गोष्टी सिद्ध केल्या. लोणी चोरणं काही फार मोठी चोरी आहे काय? पण लोणी चोरण्यातून भगवंतांनी केवढ्या गोष्टी सिद्ध करून दिल्या. काही वेळेला एखादी विवक्षित क्रिया एखाद्या विशिष्ट अधिकाऱ्याकरताच करावी लागते. पण काही वेळेला संत महात्मे अशा पद्धतीच्या क्रिया करतात. परमात्मा अशा पद्धतीची क्रिया करतो की त्याच्यामध्ये एकट्याला नाही अनेकांना लाभ होतो. उदाहरणं भगवंताच्याही चरित्रात पाहता येतील, संतांच्याही चरित्रामध्ये पाहता येतील. भगवंतानी पुतनेला मारलं, पुतनेचा उद्धार केला, पुतनेचाच उद्धार झाला. एकाचाच विचार आहे त्या क्रियेमध्ये, त्या लीलेमध्ये. एक पुतना, मग तिला तुम्ही अविद्या माना, बालग्नी माना, जे काही मानायचंय ते माना, पण ती एकच. एका पुतनेच्या संबंधानंच ती क्रिया झाली आणि जो हेतू सिद्ध करायचा होता तो विशिष्ट होता. त्या एका व्यक्तीच्या संबंधानं तो हेतूही सिद्ध झाला. पण परमात्म्याने गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर धारण केला. याच्यामध्ये एकासाठी का सगळ्या गोकुळासाठी? सगळं गोकुळ. एका करता ही क्रिया केली गेली नाही. मग तो गोवर्धन कोण होता, काय होता, हा प्रश्न पुन्हा वेगळा. भगवंतानी ते तसं का करावं, त्या इंद्राला का अपमान वाटावा, त्यांनी एवढा वर्षाव का करावा, भगवंतानी ते लीलेनं का धारण करावं, हे प्रश्न नंतरचे. पण भगवंताचा हेतू काही वेळेला समष्टी कल्याणाचा असतो आणि काही वेळेला व्यष्टी कल्याणाचा असतो. एखाद्यालाच पुतनेचाच उद्धार. तसंच संतांच्या चरित्रामध्ये पाहता येतं. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली हा एकट्या चांगदेवांचा अभिमान निवृत्त करण्याकरता. चांगदेव 100 आले नव्हते तिथे, हजारो चांगदेव नव्हते. एक चालविली जड भिंती, हारली सगळ्यांचीच भ्रांती. नाही ना, चांगयाचीच. एकाच चांगदेवांकरता भिंत चालवण्याची लीला करावी लागली. पण गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलं ते एकट्या कुणा करता? का संसारा एवढे थोर ओझे फेडिले? जगा करता. तर एकट्या करता ती ज्ञानोबरायांची लीला नाही. गीतेवर भाष्य करण्याची लीला एकट्या करता नाही. ज्या त्या काळामध्ये ज्ञानोबारायांच्या समोर बसलेले श्रोते एवढ्यांचाच उद्धार करणं हा ज्ञानोबारायांचा हेतू नव्हता. जोपर्यंत जगतामध्ये जीव जन्माला येईल तोपर्यंत त्या जीवाच्या मोक्षाची व्यवस्था लावून देण्याकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. एकट्या करता नाही. रेड्यामुखी वेद बोलवला ब्राह्मणाकरता, एका विशिष्ट वर्गाकरता, एका विशिष्ट वर्णाकरता. परंतु ज्ञानेश्वरीवर गीतेवर भाष्य केला विशिष्ट वर्णाकरता केलं काय? नाही, कोणी. अरे ज्यांना ज्यांना गीता संस्कृतात कळत नाही, ज्यांना भगवंताचं बोलणं कळत नाही, ज्यांच्यावर वेदांताचे संस्कार नाहीत, कोणत्याही अर्थानं चिंतन करा. त्यांनी ज्ञानेश्वरी उघडावी, वाचावी. भले ज्ञानेश्वरीतले शब्द कळत नसतील, नका का कळेनात.
असं काय वेदांत कळावा त्याच्यातून अपेक्षा? काही नाही. श्रद्धेने ज्ञानेश्वरीच्या शब्दांवर अक्षरांवर त्यांनी बोट फिरवावं, बास आहे, त्याच्या मोक्षाला पुष्कळ झालं. काही करायचं कारण नाही. त्याच्यातले सिद्धांत काय, त्याच्यातले प्रमेय काय, त्याच्यामध्ये कसं भगवंताचं वर्णन केलंय, भगवान कसे अमुक आहे तमुक आहे, जग कसं खोटं मानायचं का खरं मानायचं, माया कशी मानायची, मायेचं स्वरूप काय मानायचं, जीवाचं राहू द्या बाजूला. ज्ञानेश्वरीच्या अक्षरावरून नुसती बोट फिरवा, काही करू नका. बस कोणी यावं आणि ज्ञानेश्वरी उघडावी, ज्ञानेश्वरी वाचता येईल त्यांनी वाचावी. ज्याला अक्षर ओळख नाही त्यांनी त्याच्यावर फक्त बोट फिरवावी. मोक्ष आहे ना, ज्ञानोबा आहे त्याच्याही मोक्षाची व्यवस्था करतील. अरे ती माऊली आहे शेवटी, काही झालं तरी. पोटात घेणं हा धर्म आहे तिचा. लेकरू कसंही जरी वागलं तरी शेवटी आईच ना. काही जरी झालं, लाथा मारलं तरी आई जवळच घेते, दूर केलं तरी, त्या पोरांनी दूर केलं तरी आई जवळच घेते, आणि पोरग गळ्यात पडलं तरी आई जवळच घेते. माऊली आहे. आम्हाला कळत नाही, नुसती बोटं फिरवा, नुसतं वाच, अक्षर ओळखच आहे, वेदांताची ओळख नाही, हरकत नाही. नाही आम्हाला फार वेदांत कळतो, तरी या इथं. सगळ्याचे अभिमान दूर करण्याची ताकद आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्यांना ज्यांना विद्वत्तेचं भूत अंगामध्ये ज्यांच्या ज्यांच्या संचरलेलं आहे त्यांनी त्यांनी यावं. अगदी खरं बोलायचं झालं तर ज्ञानेश्वरीच्या बाबतीत खट्टनट्ट यावे. आता ते खट कोणता नट कोणता हे वेदांताच्या परिभाषेत ठरवून घ्या. वेदांतातला खट असला तरी इथं शुद्ध होऊनच जाईल, लक्षात ठेवा. म्हणून काही क्रिया अशा असतात की त्या व्यष्टी कल्याणाकरता, काही क्रिया अशा असतात त्या समष्टी कल्याणाकरता उपयुक्त ठरतात. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी अर्जुनाच्या कल्याणाकरता म्हणून गीता सांगायला प्रारंभ केला खरा, पण अर्जुन हा एक मानायचा का अर्जुन हे प्रतीक मानायचं, या संबंधामध्ये विचार आहे. अर्जुन हा सकल जीवाचं प्रतिनिधित्व करतो आहे का अर्जुन हा फक्त एक पांडव म्हणून भगवंताच्या समोर उभा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन, वेगवेगळ्या टीकाकारांनी अर्जुनाकडे पाहताना ठेवलेला भाव, याचा आपण विचार केला तर आपल्याला वेगवेगळी मतं दिसतात. ती सगळीच त्या त्या वेळेला योग्य वाटतात. अर्जुनाची पातीचे परिसणया योग्य होती असं म्हणून जेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलतात तेव्हा अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता ज्यांची ज्यांची येते ते सगळे ज्ञानेश्वरीचे आणि गीतेचे अधिकारी झालेच की. मग त्यांच्या त्यांच्या कल्याणाकरता भगवंतानी गीता सांगायला प्रारंभ केला. हेतू काय आहे? हेतू एकच आहे, ब्रह्मस्वरूपता प्राप्त करून देणे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने कोणत्याही अर्थाने जरी चिंतन केलं तरी सुद्धा आत्मस्वरूपाच्या यथार्थ जाणीवेमध्ये भगवंताचं अखंड चिंतन करत आनंद भोगत राहणं, हे दोन्हीकडे सामान्यत्वानं असल्यामुळे तो हेतू डोळ्यासमोर ठेवून भगवंतानी अर्जुनाला गीता सांगायला प्रारंभ केला. निमित्त फक्त युद्धाचं होतं, युद्धाचं निमित्त होतं. पण कधी ना कधीतरी हे अर्जुनाला बोलणं देवाला भाग वाटत होतं. अर्जुनाने तशा शंका युद्धाच्या प्रसंगामध्ये निर्माण केल्या. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये तशा पद्धतीचे संदेह निर्माण झाले आणि त्या संदेहाच्या निराकरणाकरता भगवंतानी विचार सांगायला प्रारंभ केला. हा विचार सांगत असताना एक अध्याय झाल्यावर मग बघू, अजून ह्याच्यात राहिलं तर पुढच्या अध्यायात बघू, असं ठरवून सुरू झालं काय? नाही, काय सांगायचं आहे हे भगवंताने ठरवलेलंच होतं. अर्जुनाची हतबलता, अर्जुनाच्या ठिकाणी बुद्धीमध्ये असणारा निश्चयाचा अभाव, अर्जुनाच्या मनाची अंतःकरणाची झालेली दोलायमान अवस्था, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली पापाची भीती, अर्जुनाला वाटणारा भगवंताचा आधार, या सगळ्याच गोष्टी एकसमयावच्छेदानं तिथं जुळून आल्या आणि म्हणून त्यावेळेला गीतेला प्रारंभ झाला. आता हीच गीता, अशाच पद्धतीची गीता, अनुगीता महाभारतामध्ये आलेली 2-3 गीता आहेत. धर्मराजाला एकदा असं वाटलं, सगळं युद्ध वगैरे झालं, सगळं झालं, राज्य सुरू झालं धर्मराजाचं. धर्मराजाला असं वाटलं की काय आपला भाऊ लहान असून
मधला पांडव असून सुद्धा, माझ्यानंतर भीम, भीमानंतर अर्जुन, माझ्यापेक्षा लहान असून सुद्धा भगवंताने त्याचं केवढं कौतुक केलं. भले ते आमच्या कुटुंबाचं कौतुक असेल, द्वारकेचा राणा अर्जुना घरी म्हटलंच नाही, पांडवा घरीच म्हटलं, तो आमच्यातलाच आहे, गोष्ट खरी आहे, मला त्याचा अभिमानच आहे, देवाने त्याला जवळ केलं. पण भाग्य अर्जुनाचं मोठं, भगवंताने त्याला स्वतःच्या मुखाने तत्वज्ञान सांगावं. आनंदही वाटला, एका बाजूला दुःखही वाटलं, आपल्या वाट्याला असं भाग्य आलं नाही. म्हणून एके दिवशी भगवान आलेले असताना धर्मराजाने भगवंताकडे विषय काढला, देवा माझी एक इच्छा आहे हो. म्हणे काय धर्मा? काही नाही, तुम्ही अर्जुनाला जशी गीता सांगितली तशी मला सांगा ना. अर्जुनाचं निमित्त होतं युद्धाचं, आता निमित्त नसेल काही, पण विचार सांगायला निमित्त काय करायचंय? वेदांताचं चिंतन फक्त प्रवचनातच सांगावं, प्रवचन फक्त सप्त्यातच करावं, काही नियम आहे काय? घरी एकटं बसलं तरी वेदांताचं चिंतन करावंच. आ सुप्ते हे अमृते कालम न येत वेदांत चिंतया. झोप येत नाही, मरण येत नाही तोपर्यंत माणसाने वेदांताचं चिंतन करतच राहावं. आणि वेदांताचं चिंतन करायला लागलं की झोप येतेच येते. म्हणून कदाचित त्याचा व्यत्यास सांगितला असेल उपनिषदानं, की बाबा झोप येईपर्यंत वेदांताचं चिंतन करा. का? कारण वेदांताचं चिंतन केलं की झोप येते. मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करा. कधी सांगावं काय त्याला वेदांताचं चिंतन करायला? आत्मचिंतन करण्याकरता हरिपाठाचं एखादा आपण निवांत बसलेलो आहोत, मग कुणाकडून पैसे आणता येतील ह्याचा विचार करावा का हरिमुखे म्हणा दोनदा का म्हणला असेल याचा विचार करावा? निवांत बसलो तरी देवाचा विचार, निवांत बसलो तरी संतांच्या शब्दाचा विचार. आपल्या जीवनात त्याला काही निमित्त लागतं काय? अमुकच झालं पाहिजे, सप्ताच आला पाहिजे, कुणाची तरी पुण्यतिथीच असली पाहिजे, कशा करता? सहजही करता येतं. धर्मराज म्हणाले, देवा निमित्त काही नाही आता, पण माझ्या अंतःकरणामध्ये आत्मजिज्ञासा आहे, आत्मतत्व जाणण्याची इच्छा आहे, म्हणून मला सांगा ना. भगवान म्हणाले, सांगत नाही तुला सांगत नाही. मग काय? भगवान म्हणाले, आधीच माझी पुष्कळ रजा पडली माझ्या घरी. हे युद्ध होईपर्यंत मी सगळं सोडून तुमच्या घरी आलो, येऊन राहिलो. आता माझं मला जाऊ द्या बाबा, मलाही माझा संसार आहे, मलाही माझं राज्य आहे, मलाही माझ्या बायका आहेत, माझी पोरं आहेत, माझं राज्य आहे, मला जाऊन काही कर्तव्य कर्म आहेत, माझं मला जाऊ द्या आता. मग देवा माझी आत्मजिज्ञासा. मग भगवंताने विचार केला, काय करावं बाबा? डोकं खाजवलं, काय करावं आता? हा इबर धर्मराजाला नाही म्हणणं बरोबर नाही, प्रेमातले. मग काय करावं? मग भगवंताच्या लक्षात आलं की सध्या एक महात्मा रिकाम टेकडा झोपू नये, त्याची ह्याची गाठ घालून द्यावी. म्हणून धर्मराजाला सांगितलं, तो भीष्माचार्य तिथं पडलाय, त्याला काही उद्योग नाही. आणि आत्मस्वरूपाच्या जाणीवेचं तत्वज्ञान मी जसं सांगतो तसंच ते सांगतील, तुम्ही चिंताच करू नका. आणि पाठवून दिलं तिकडं. मग जर भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली आणि त्याचा व्यतिरेक करताना पांडवांपैकी इतरांना संधी आली तरी सांगितली नाही, तर गीता व्यष्टी कल्याणाकरता का समष्टी कल्याणाकरता? एकट्या अर्जुनाकरता मानायची का सगळ्यांकरता मानायची? सगळ्यांकरता मानली तर धर्मराजाला का सांगितली नाही? धर्मराजाला का नाही सांगितली? अर्जुनालाच सांगावं काय? नियम आहे काय? काही क्रिया या केल्या गेल्या जरी व्यष्टी कल्याणाकरता, तरी त्याचे परिणाम मात्र समष्टी कल्याणामध्ये भोगावे लागतात. गीता त्या वर्गातली आहे. व्यवहारामध्ये असं होतं की नाही? काही उपदेश हे समष्टी कल्याणाकरता असतात, समष्टी समोर सांगितले जातात. काही उपदेश हे समष्टी कल्याणाकरता सांगितले जातात, समष्टी समोर सांगितले जातात, पण व्यष्टी कल्याणाकरता असतात. काही उपदेश व्यष्टी कल्याणाकरता असतात आणि व्यष्टी समोरच सांगितले जातात, आणि काही उपदेश व्यष्टी समोर सांगितले जातात पण समष्टी कल्याणाकरता उपयुक्त ठरतात. 4 विकल्प आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येतील, विचार करून पहा आपण. काही जे उपदेश असतात ते समष्टी समोर मांडायचे असतात आणि समष्टी कल्याणाकरताच मांडायचे असतात. ज्ञानोबारायांनी पसायदान मांडलं, जगासमोर मांडलं, आणि कुणाच्या कल्याणाकरता? किंबहुना अर्जुन सुखी,
किंबहुना पांडव सुखी, किंबहुना मी सुखी, का किंबहुना पंढरपूरचे चातुर्मासातले सुखी, का किंबहुना सर्वच सुखी? सर्व सुखी. सगळ्यांसमोर मांडलं आणि सर्वांच्या कल्याणाचं मांडलं, हा एक विचार. काही उपदेश असेत, काही विचार असेत, ते मांडले जातात समष्टी कल्याणाकरता, समष्टी समोर, पण त्याचा हेतू असतो तो व्यष्टी कल्याणाचाच असतो. सांगितलं जातं सगळ्यांसमोर, पण त्यातही फक्त एकालाच ऐकवायचं असतं आणि ते त्यालाच कळतं. घरामध्ये पाहुणे राहुणे जमले की एखादी म्हातारी सासू सगळ्यांसमोर म्हणते, आमच्या काळात सुना अशा नव्हत्या. म्हणजे हे कुणासाठी आहे? व्यष्टी का समष्टी? सांगितलं जातं सगळ्यांसमोर, पण ते उपदेश जातो फक्त सुनेला. बाकी कुणाला सांगायचं नसतं, ते कुणाला बोध करायचा नसतो. त्याच्यामध्ये सांगितलं जातं घरासमोर सगळ्या असताना, सगळे बसलेले असताना बरोबर, आणि ते नेमकं खोचून बोलायची जी सवय असते की नाही, ती रक्तातच येते म्हणे. मला माहित नाही, रक्तातूनच ती बरोबर येते. ते बरोबर ज्याला कळायचं त्यालाच कळतं, इतरांना कळत नाही. बस, लेकी बोले सुने लागे म्हणतात की नाही आपल्याकडे. हे लेकी बोले तरी व्यष्टी समोरच झालं. मी समष्टी समोर बोलतो. समष्टी समोर बोलायचं असतं आणि ते लागतं एखाद्यालाच. व्यष्टी करताच त्याचा उपयोग होतो. एखाद्या वेळेला प्रवचनामध्ये बोलता बोलता आपण विनोद म्हणून का होईना आपण तंबाखू खाणाऱ्याबद्दल बोलतो की नाही. मग हे सगळ्यांकरता आहे का? जो खातो त्यालाच बरोबर लागतं. ते विषय चालू असताना खाली मान घालून बसला की आमच्याही लक्षात येतं. तंबाखूचा विषय निघाला आणि ऐकणारा खाली मान घालून बसला. बरं, आमचं कसं असतं, थोडं वर बसलेलं असल्यामुळं दिसतं ना सगळं. कोण खाली मान घालून बसला, कोण उत्साहानं ऐकतो, कुणाच्या काय चाललंय कळतं ना. कोण कुणाला डिवचतंय. मित्र असतो बाजूला बसलेला, तंबाखूचा विषय निघाला की तो त्याला डिवचतो, हे बघ तुझ्या करता चाललं, कळतं. काही वेळेला नेमकं उलट होतं. व्यष्टी कल्याणाचा विचार व्यष्टी समोरच सांगितला जातो. एखाद्या शिष्याला तत्वमसी महावाक्याचा बोध देणारे गुरु ज्या वेळेला त्याला समोर ठेवून तत्वमसी महावाक्याचा बोध देतात, त्यावेळेला तत्वमसी सांगणं कल्याणाकरताच आहे, एकट्याच्याच कल्याणाकरता, आणि त्याच्या समोरच ते सांगितलं जातं. श्वेतकेतो तत्वमसी त्यालाच आहे, श्वेतकेतू करताच आहे. एका समोर केलेला उपदेश एकासाठीच उपयुक्त आहे आणि एका समोरच केला जातो, असे काही उपदेश आहेत, काही चिंतन आहे. आणि काही वेळेला व्यष्टी समोर बोललं जातं, पण ते समष्टी करता महत्वाचं असतं. समष्टी करता त्याचा उपयोग होतो. अशी उदाहरणं आपल्याजवळ. भागवत सांगितलं गेलं एका परीक्षिती करता, परीक्षिती समोर ऐकायला होते तो सोडून द्या. अर्जुन एकटाच ऐकायला होता, पण कल्याण एकट्या अर्जुनाचं झालं का जो जो गीता वाचेल त्याचं त्याचं झालं. जो जो गीता वाचेल समष्टी कल्याणाकरता उपयुक्त ठरला हा उपदेश. निमित्त होतं परीक्षितीचं, पण कल्याण झालं सगळ्या जगाचं भागवताच्या चिंतनात. सांगणारे शुकाचार्य होते, ऐकणारे कुठून कुठून ऐकत होते, आपल्या जागी बसल्या ठिकाणाहून ऋषी मुनी तिथं ऐकत होते. 80,000 ऋषी त्या नैमिषारण्य क्षेत्रामध्ये. आजूबाजूचे सगळे आपापल्या ठिकाणी ध्यान लावून बसलेले सगळे ऋषी जागेवर बसून, आपापल्या जागेवर बसून भागवताचं श्रवण करत होते. करत असतील, पण सांगितलं गेलं एका परीक्षिती करता. मरणाचं भय निर्माण झालं, शुकाचार्यांकडे आले. 7 दिवस राहिले, काय करायचं, फार झाले 7 दिवस. अरे 1 दिवस फार झाला, 1 तास बास झाला. भगवंताचं चिंतन कसं करावं, काय करावं, कसं कसं केलेलं आहे सांगायला सुरुवात केली. 7 दिवसामध्ये संपला विषय. अर्जुनाचं चिंतन करा. सांगितलं जातं एका समोर, पण उपयोग होतो सगळ्यांना. का बोलतो मी आपल्याला? अर्जुना करता म्हणून भगवंतानी सांगायला प्रारंभ केला. सगळ्या जगाचं कल्याण करून दिलं, सगळ्यांना मोक्ष मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवली. ब्रह्मावगतीपर्यंत आपण चिंतन केलं पाहिजे, तोपर्यंत साधनांचा विचार केला पाहिजे, हे सगळं सांगितलं. त्याच्याकरता अधिकाराचं चिंतन झालं, वेगवेगळ्या साधनांचं चिंतन झालं. अर्जुनाला भगवंतानी आपल्यासारखं करून घेतलं. आता सांगायचं काय राहिलं? आता पुसणे सांगणे दोन्ही नाही.
आता तू विचारायचंही काही काम राहिलं नाही आणि माझं काही सांगायचंही काम राहिलं नाही. संपलं अर्जुना, तुम्ही आम्ही एक झालो. मग आता ज्ञानोबा राय प्रवृत्त झाले. भगवंताची गीता तशाही अर्थानं संपलीच आहे. कारण आपण मागेही बोलून आलो, हा जो श्लोक आहे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा, इथंच खऱ्या अर्थानं बोधाचा शेवट झाला. आता याच्याकरता अधिकाराची चर्चा म्हणून पुढे इदंतेना तपस काय वगैरे चालू राहिलं थोडा वेळ, परंतु बोधाचा विचार जो सांगितला गेला, इदंतेना तपस काय मध्ये परमात्मा स्वरूपतेचा विचार आहे का कुणाला सांगावं कुणाला सांगू नये याचं चिंतन आहे. काय नाही, अधिकाराचं चिंतन केलं, त्याच्यामध्ये बोध काही नाही, ब्रह्मस्वरूपाचा बोध त्याच्यामध्ये काही नाही. परंतु सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, इथं बोधाचा विचार आहे आणि इथं सगळं संपलं. ज्या अशोचानंद शोचस्वंपासून शोकाच्या विचारापासून प्रारंभ झाला, मा शुचहा, इथं त्याचा शेवट करून भगवान थांबले. संपला बोधाचा विचार, गीता संपली. ज्ञानोबारायांनी आता त्याचा परामर्श घेतला. भगवंताचं बोलणं जरी थांबलेलं असलं तरी ही जी गीता जगत कल्याणाकरता म्हणून प्रवृत्त झाली, त्या गीतेची स्तुती करणं ज्ञानोबाराय आपलं कर्तव्य समजतात. कारण हे बोलणं भगवंताचं आहे, पुढे आपल्याला ते येणारच आहे, गीता महात्म्यामध्ये पुढे बोलावंच लागणार आहे. पण ज्ञानोबाराय आता त्या संपूर्ण गीता विचाराचा समारोप करताना एक विहंगम अवलोकन ज्याला म्हणतात, सिंहावलोकन नाही, विहंगम अवलोकन. सिंहावलोकनामध्ये फक्त मागच्या विचाराकडे मागे वळून बघणं, एका विचाराकडे, नुकत्या संपलेल्या विचाराकडे मागे वळून पाहणं, हे झालं सिंहावलोकन. आणि विहंगमावलोकनामध्ये विहंग म्हणजे पक्षी, एक गरुड वगैरे आहे, तो जसा उंचीवर जातो आणि एका नेत्राच्या कक्षेमध्ये खालचा सगळा परिसर तपासतो, तसं ज्ञानोबारायांनी आता जे चिंतन केलंय ते विहंगम अवलोकन आहे. आता सगळ्या गीतेकडे ज्ञानोबाराय सरसकट एक दृष्टी टाकून आपल्याला गीतेचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. अहो, एकेका अध्यायाकरता ज्ञानोबारायांनी किती कष्ट, किती आपल्याकरता दृष्टांताची योजना करणं, हे नाही समजलं ते नाही समजलं ते, हा एक सिद्धांत तो एक सिद्धांत, त्या दोघांमधली संगती काय, आपल्याकरता किती ज्ञानोबारायांनी करावं. अजून एकेका अध्यायावर ज्ञानोबारायांनी एवढा विस्तार केला. पण विहंगमावलोकनामध्ये ज्ञानोबारायांनी अर्ध्या ओवीत एक अध्याय संपवला. पुढे येणार आहे आपल्याला. तरी पहिला जो अध्याय तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव संपला, पहिला अध्याय. एका अध्यायावर दुसऱ्या अध्यायाचा ज्ञानोबारायांनी इतका विस्ताराने विचार केला, पण ज्ञानोबाराय द्वितीय सांख्य सद्भाव प्रकाशिला, संपला दुसरा अध्याय. एवढ्या सगळ्या विस्ताराचा एका नेत्र कटाक्षामध्ये ज्ञानोबारायांनी त्याचा समारोप, त्याचा विचार आपल्या समोर संकोच रूपानं करून मांडला. सबंध गीतेचा विचार आता ज्ञानोबाराय गीतेची स्तुती करण्याकरता, गीतेचा महात्म्य प्रकट करण्याकरता ज्ञानोबाराय गीतेची स्तुती करतात. एवम वेदाचे मूळ सूत्र, एवम या पदानच आत्तापर्यंत झालेला सगळा विचार संपला. आणि एवम वेदाचे मूळ सूत्र सर्व अधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रकट केले. ज्ञानोबाराय या गीतेचा हेतू आता पुन्हा एकदा आपल्या समोर स्पष्ट करतात. काय आहे गीता? ज्ञानोबारायांनी गीतेला बोलत असताना पहिल्यांदा विचार मांडला, ही गीता म्हणजे वेदाचं मूळ सूत्र आहे. वेदाचं मूळ सूत्र का म्हटलं याचा विचार मी आत्ता करत नाही, कारण पुढच्या 2 ओव्यांमध्ये ज्ञानोबारायांनीच त्याच्यावर प्रकाश टाकलाय. आपल्याला स्वतंत्र विचार करायचं कारण ठेवलं नाही. सर्व अधिकारैक पवित्र आणि गीता शास्त्र असे शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरले, ते मला जास्त महत्वाचे वाटतात. पुढचा विचार ज्ञानोबारायांनीच मांडलाय, आपल्याला विचार करायचं कारण नाही. पण गीता म्हणजे सर्व अधिकारैक पवित्र आहे. सर्व अधिकारैक पवित्र आहे याचा अर्थ काय? 2 अंगाने याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. सर्व अधिकारैक पवित्र याचा अर्थ सर्व अधिकारांना एकच एक पावित्र्यतेचं अधिष्ठान जर कोणतं असेल तर ती ही गीता आहे.
किंवा दुसरा अन्वय आपल्याला असा लावता येईल की सर्वांना एकच पवित्र अधिकार देणारी जर कुणी असेल तर ती गीता आहे. अधिकाराचं एकच एक पवित्र अधिष्ठान म्हणजे गीता, आणि सर्वांना एक अधिकार प्राप्त करून देणारी जर कोणी असेल, कोणी या, त्याला ती ब्रह्मस्वरूपाचा अधिकार प्राप्त करून देतेच, पावित्र्यतेचा अधिकार प्राप्त करून देते. गीतेला पवित्र असं विशेषण लावणं हेही बरोबर आहे, आणि अधिकाराचं पावित्र्य सांगणं हेही बरोबर आहे. दोन्ही अर्थानं आपल्याला चिंतन करता येईल. कारण का? कारण ब्रह्मज्ञानाचा एक स्वतंत्र अधिकार मानावा लागतो. वेदांताचा विचार, अध्यात्माचा विचार करताना प्रत्येक क्रिया, प्रत्येक विचार, प्रत्येक एखाद प्रकरण किंवा आपण एखादी प्रक्रिया विचारात घेतो आहोत तर त्या त्या प्रक्रियेचा एक स्वतंत्र अधिकार असतो. सगळ्याच प्रक्रिया सगळ्यांनाच सहजतेनं कळतील असं नाही. सगळीच शास्त्र सगळ्यांनाच सहजतेनं कळतील असं नाही. कर्मशास्त्राचा अधिकार वेगळाच आहे, ज्ञानशास्त्राचा अधिकार वेगळाच आहे, भक्तिशास्त्राचा अधिकार वेगळाच आहे. भक्तीला काय अधिकार लागत नाही असं नाही, भक्तीलाही अधिकार लागतो. सकळासी असेल अधिकार, पण सगळ्यांना अधिकार आहे याचा अर्थ काय करायचा? जर सगळ्यांनाच अधिकार आहे तर भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा, हे म्हणायचं कारण काय? नामाचा अधिकार सगळ्यांना आहे की नाही? नामस्मरणाचा अधिकार सगळ्यांना आहे, ह्याच्याबद्दल काही कुणाच्या मनात दुमत असायचं काही कारण नाही. परमात्म्याचं नाव कुणीही घ्यावं, कुठेही घ्यावं, कसंही घ्यावं. अरे रामचं मरा झालं तर माणसाला ते वाल्याचा वाल्मिकी होऊन जातो, आपल्याला उदाहरण आहे. नामाचा अधिकार सगळ्यांना आहे, गोष्ट खरी, पण त्याच्यात एक पण आहे, सगळे कोणी यावं, नामस्मरण करावं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, कधी करावं, कुणी करावं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, संसारात असून करावं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण मग जर नामाचा अधिकार सगळ्यांना आहे तर अद्वैत कुसरी का बाबा? कशा करता? विरळा जाणे का? मग जर सगळ्यांना अधिकार आहे तर विरळ्याचं कौतुक करायचं काय कारण आहे? म्हणजे तिथेही अधिकाराची चर्चा आहे. तुका म्हणे सोपे, सर्वाहून सोपं आहे ना, मग शहाणाच का? शहाणा तो धणी घेतो येथे का? सगळ्यांनीच धणी घेतो येते म्हटलं तर काय बिघडतं? शहाण्याची अपेक्षा तिथं का असावी? जर सर्वाहून सोपं आहे तर शहाणाच का पाहिजे? मूर्ख का चालू नये? कुणी सगळ्यात सोपं आहे तर कुणी यावं, नामाचा अधिकार सगळ्यांना आहे, सगळ्यांना आहे, तर शहाणा तो खुंटी का मारून ठेवली? कशा करता हा त्रास? म्हणजे भक्तीला सुद्धा एका विवक्षित अधिकाराची अपेक्षा आहे. भक्ती करता का प्रल्हादाचं उदाहरण, का मारुतीरायाचं उदाहरण, मग कोणत्याही सामान्य माणसाचं उदाहरण का देऊ नये? का दिलं नाही? त्याचं हे कारण आहे. ज्या अर्थी मारुतीरायाचं उदाहरण ह्याच्या करता दिलं, दास्यत्वा करता दिलं, त्या अर्थी दास्यत्व सोपं नाही. सेव्य सेवक भाव जपणं सोपं नाही. सेवा धर्मो परमगहनः योगिनामपि अगम्यः, भर्तृहरी म्हणतात. सेवा धर्म इतका कठीण आहे की योग्यांना सुद्धा कळत नाही सेवा कशी करायची. वस्तुस्थिती आहे, कळत नाही. दास्यत्व म्हणजे काय कळत नाही. दासास्तु प्रश्रितास्तस्य निदेशवशवर्तिनः विश्वस्ता प्रभुता ज्ञानम विनम्रित धियश्चते. दासाचं लक्षण लावून बघा, जे जे स्वतःला दास म्हणून घेतात याच्यापैकी कोणतं लक्षण लागतं? प्रश्रितास्तस्य निदेशवशवर्तिना कुठलं लागतं? विनम्रित धियश्चते, कोण विनम्र आहे? विश्वस्ता प्रभुता ज्ञान, कोण आहे? कोण एवढा विश्वास ठेवतो त्याच्यावर? दास म्हणून घेण्याकरता अधिकार लागतो. वात्सल्यभाव सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण होत नाही, त्याला कौशल्याच व्हावं लागेल. काय कमी अधिकार आहे? कौशल्य होणं म्हणजे काय हा चेष्टा आहे? कोणी यावन कौशल्य व्हावं चालेल काय? कोणी यावन देवकी व्हावं चालेल काय? आधीच्या पूर्वजन्मातली तपसाधना, त्या भक्तीचा अधिकार नाही का? परमात्म्याने ज्याच्या पोटी यावं तो अधिकार काय कमी झाला? मी म्हणतो कौशल्य नाही, कैकई व्हायलाही अधिकार पाहिजे. मला कोणत्याही बाईने कैकई होऊन दाखवा. आहे का ताकद? बघा, कमी अधिकार नव्हता बाईचा. आहे कैकई होणं तरी शक्य आहे का?
अरे रामाने तिच्या तोंडातला शब्द खाली पडू देऊ नये, काय अधिकार असेल विचार करा. कैकेयीने म्हणावं तू वनवासात जा, रामचंद्र प्रभूने सांगावं आई तुझी आज्ञा मला प्रमाण आहे. रामचंद्र प्रभूंसारख्या परमात्म्याने जिचा शब्द पाळावा तिचा अधिकार काय कमी असेल. रामचंद्र प्रभूंनीच म्हटलंय, अरे तुम्ही कैकेयीला बोलत जाऊ नका, कारण कैकेयी ही एकमेव अधिकारी अशी स्त्री आहे जी मला ओळखते. ते विचित्र रामायणामध्ये रामचंद्र प्रभू म्हणतात सबंध अयोध्येमध्ये कैकेयी ही अशी एकमेव स्त्री आहे जी मला ओळखते. शेवटी सांगितलंय म्हणे कशावरून. कैकेयीचा अधिकार मोठा आहे तुम्हाला कळलं कशावरून. तर रामचंद्र प्रभूने सांगितलं, अरे ज्याला सोन्याचा हरिण नसतो एवढं सुद्धा माहिती नाही तो रानातच जायच्या लायकीचा आहे, हे फक्त कैकेयीला कळलंय. आता सोन्याचा हरिण आधी का कैकेयीचं सांगणं आधी, हे क्रम नंतर, म्हणून तर त्याला विचित्र रामायण म्हणायचं. पण सोन्याचा हरिण नसतो एवढी सुद्धा माझी बुद्धी चालू नये काय. बायको सांगते म्हणून मी आपलं नंदीबैलासारखा तिच्या शब्दाच्या मागे जायचं, आणि त्या सोन्याचा हरिण असतो काय जगात कुठं आतापर्यंत बघितलाय काय. पण एवढं सुद्धा ज्याला कळत नाही तो फक्त रानातच जायच्या लायकीचा आहे. ज्याला पाढेपाठ होत नाही, ज्याला मुळाक्षरे गिरवता येत नाही, ज्याला शाळेत इयत्ता पास होता येत नाही, ज्याला काहीच कळत नाही, दुकानातून वस्तू आणल्या तर हिशोब कळत नाही, त्याला कुठं पाठवतात. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, झालं संपलं. त्याला रानात पाठवतात की नाही. रामचंद्र प्रभू म्हणाले तसं मला सोन्याचा हरिण नसतो एवढं सुद्धा माहिती नव्हतं. त्या एका बाईला कळलं की हा फक्त तिथंच जायच्या योग्यतेचा आहे. मन मोठं रामचंद्र प्रभूंचा तो भाग वेगळा. पण मला चर्चा करायची अधिकाराची. कुणाला तेवढा प्रत्येक पावला पावलाला परमार्थामध्ये आपला अधिकार सिद्ध करावा लागेल. अहो प्रपंचात अधिकाराशिवाय चालत नाही. तर मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. 6व्या वर्षी मतदान करता येतं काय. 12व्या वर्षी, 15व्या वर्षी, 16व्या वर्षी, 17व्या वर्षी, 17 वर्ष 11 महिन्यानंतर नाहीच ना. त्याला 18 म्हणजे 18च वर्ष पूर्ण व्हावे लागतील तरच मतदान. मग मतदाना क्षुल्लक भ्रष्टाचारी माणसाला निवडून द्यायला जर मतदान अधिकार लागत असेल तर ब्रह्मप्राप्ती करता अधिकार नको. मग अधिकाराची चर्चा केली तर वाईट वाटतं. अधिकार सांगता, न्यून कमी जास्त म्हणता, अपपर भाव करता. आणि इथं प्रपंचामध्ये माणसं करतातच की नाही. करतातच ना. प्रत्येकाचा प्रपंचामध्ये जर पावला पावलाला अधिकार. मी अनेक वेळेला सांगितलं हे. लग्न करायचं म्हणजे 21 वर्ष लागतात. 21 वर्ष. त्याच्याशिवाय लग्न केलं तर बालविवाह कायद्याखाली अटक होते. त्याला मुलगी 18 वर्षाची लागते. आता काय कमी जास्त झालं असेल तर माहित नाही मला, रोज कायदे बदलतात आपल्याकडे. मुलगा 21 वर्षाचा पाहिजे, मुलगी कमीत कमी 18 वर्षाची पाहिजे. काही शारीरिक वाढ तरी तेवढी झाली पाहिजे, बौद्धिक वाढ तरी तेवढी झाली पाहिजे, प्रपंच करण्या एवढी झाली पाहिजे. 21 वर्षाचं झाल्याशिवाय लग्न करता येत नाही. 18 वर्षाचं झाल्याशिवाय मतदान करता येत नाही. म्हणजे देशाचा नेता निवडायला 18 वर्षाची अक्कल पुरते, पण बायको निवडायची असेल तर 21 वर्षाची अक्कल लागते. मग कुठं अक्कल जास्त पाहिजे, पंतप्रधान निवडायला का बायको निवडायला. अधिकार आहे. अधिकार आहे का नाही. ज्याचा म्हणजे प्रपंचामध्ये सुद्धा जर आपल्याला अधिकार लागत असेल आणि तो सिद्ध झाल्याशिवाय ते करता येत नसेल तर आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा पावला पावलाला आपला अधिकार सिद्ध करावा लागेल. विवेकाचा अधिकार ज्याच्या ठिकाणी आहे त्याला वैराग्य प्राप्त होणार नाही, त्याला वैराग्याचाच अधिकार लागेल. वैराग्याचा अधिकार ज्याला प्राप्त झाला त्याला समाधी षटक संपत्ती प्राप्त होणार नाही, त्याला तोच अधिकार लागेल. ती संपत्ती ज्याला प्राप्त झाली त्यालाच मुमुक्षूचा अधिकार प्राप्त होईल. जो मुमुक्षू झाला त्यालाच श्रवणाचा अधिकार आहे. श्रवण ज्याला करता आलं त्यालाच मननाचा अधिकार आहे. ज्याला मनन करता आलं त्यालाच निधिध्यासनाचा अधिकार आहे. आणि ज्याला निधिध्यासन करता आलं त्यालाच तत्वम पदार्थ शोधनाचा अधिकार आहे. आणि ज्याला तत्वम पदार्थ शोधन करता आलं तोच मुक्त होण्याच्या योग्यतेचा आहे.
कोणी उठावं मी मुक्त झालो म्हणावं असे मुक्त पुष्कळ, त्याला काही कमी नाही. आम्ही मुक्तच आहेत. आता ते कशातून मुक्त आहेत देव जाणे. अधिकार पाहिजे, जसा कर्माला अधिकार पाहिजे, ज्ञानाला अधिकार पाहिजे. आपल्याकडे कोणताही ग्रंथ बघायचा म्हटलं की त्याचा अनुबंध चतुष्टय सुरुवातीला बघावं लागतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय बघावं लागतं? अधिकार. कोण अधिकारी या ग्रंथाचा? अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन पहा आणि मग ग्रंथाकडे प्रवृत्त व्हा. तो कोणताही ग्रंथ असो. हरिपाठासारखा सर्वजन सुलभ ग्रंथ, अगदी किती छोटे 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 अभंग, पण पहिल्याच अभंगामध्ये ज्ञानोबराने अनुबंध चतुष्टय मांडलं, अनेकांनी ती मांडून दिलं. अधिकारी कोण आहे हरिपाठाचा? असोनी संसारी अधिकारी झाला तो. जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा अधिकारी. विषय काय हरिपाठाचा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हा विषय. प्रयोजन काय ग्रंथाचं? तेणे मुक्तिचारी साधिल्या. ग्रंथाचं प्रयोजन आहे हरिपाठाचं. संबंध काय आहे तिथं? सांगणारा ऐकणारा. संबंध कसा असला पाहिजे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा तसा संबंध पाहिजे. द्वारकेचा राणा आणि पांडव कोणता संबंध मानता? जो मानता तोच इथं पाहिजे. संबंधाची चर्चा. एक हरिपाठ म्हटलं, सोपा हरिपाठ म्हटलं तर त्याला अधिकाराची चर्चा ज्ञानोबराय करतात. ज्ञानेश्वरी म्हटलं अर्जुनाची पाती परिसणया योग्य होती, ज्ञानोबराय बोलतात. चांगदेव 65चा अधिकारी तर स्पष्टच आहे. अनुभवामृताचा अधिकारी स्पष्ट आहे. सिद्धानुवाद आहे तो. कोणी यावर चांगदेव 65 उघडावीन वेदांत बोला, नाही नाही, सिद्धानुवाद आहे तो. तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाचा अधिकारी वेगळा. प्रत्येक अभंगाचा, मी संबंध गाथ्याचा म्हणत नाही, प्रत्येक अभंगाचा अधिकारी वेगळा. कुणाला उद्देशून कोणते अभंग रचले गेले, कुणासमोर कोणतं काय म्हटलं. धरणेकऱ्याला उद्देशून तुकोबाराय काय बोलले, पक्षाला उद्देशून तुकोबाराय काय बोलले, उकळतं पाणी अंगावर टाकणाऱ्या बाईला उद्देशून काय बोलले, साधनेमध्ये विघ्न आणायला आलेली वेश्या तिला उद्देशून काय म्हणाले, स्वतःच्या बायकोला काय उपदेश केला. प्रत्येक तसं जर अभंग बघितला तर अभंगाचा अधिकारी वेगळा दिसतो आपल्या बारकाईनं जर बघितलं तर. कुठं अधिकार लागत नाही. सगळे अधिकार परमार्थामध्ये अधिकार लागतो आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येक साधनेचा अधिकार भिन्न असतो. हे मला सांगायचं. एकाचा अधिकार दुसऱ्याला चालत नाही परमार्थामध्ये. कितीतरी उदाहरणं आपल्याला अशी सांगता येते. अहो, सीता मातोश्रीचा शोध लावायचा होता. समुद्रापर्यंत जाऊन सगळेच थांबले. कोण गेलं पलीकडं? एखादाच कोणीतरी. चालो जाणे वाट ऐसा विरळा, एखादा कोणीतरी तुकोबाराय बोलतात. आवश्यक तो शेवट, येर वाऊगी खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. त्या अधिकारामध्ये सुद्धा न्यून अधिकार, काही कोणाचे जास्त अधिकार, पुष्कळ वर्णन आलं. पुष्कळ वर्णन आलं. मी आपल्याला उदाहरणं कितीतरी सांगतो त्या संबंधामधली. रामायणाचाच विचार पहा आपण. पलीकडे कोणी जायचं असं प्रश्न निर्माण झाला. सगळेच होते. अंगदय बरोबर, जांबुवंतय बरोबर, मारुती, सगळेच मोठे मोठे नलनील बरोबर होते. सगळ्यांनाच विचारलं की नाही जांबुवंतांनी, कोण जाणार बाबा पलीकडे, कोण जाणार? कोणी म्हणालं नाही हो, एका उडीत नाही पलीकडे, मध्ये कुठंतरी एकदा विश्रांती मिळाली पाहिजे. कुणीतरी म्हणालं नाही हो, एक विश्रांतीनं काय होतं, दोन दोन तरी विश्रांती पाहिजेत. एकदम आळून देऊन निघायचं आणि पंढरपूरला यायचं असं कुठं झालंय? मध्ये फलटण पाहिजेच. दुधाच्या पिशव्या त्याच्याशिवाय येत नाहीत. फलटणला आल्याच्या पुढंच दुधाच्या पिशव्या. मध्ये लोणंद पाहिजे, तिथे एखादा मुक्काम जास्त पाहिजे. सासवडचा मुक्काम कमी झाला तर माणसाला हाय 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 होतं. सासवडला मुक्कामच नाही हो यंदा, मुक्कामच नाही. रात्री गेलं की दुसऱ्याच दिवशी निघायचं. फलटणचे मुक्कामच नाही हो, गेलो की दुसऱ्या दिवशी. मुक्काम करून काय करायचंय? तिथं घर बांधायचंय? नाही मुक्काम. एखादी तिथी कमी होते कधी, ठीक आहे त्या खऱ्या वारकऱ्याला कधीच तक्रार नसते. ज्यांना चालायचा कंटाळा भीती असते ते माणसं तक्रार करतील. काय जे असेल ते, मला काय त्या कोणा कमी जास्त बोलायचं नाही. सगळेच म्हणत होते. जांबुवंताला स्वतःनी सांगितलं, अरे मला याच्याने होत नाही बाबा. म्हणे एका उडीत पलीकडे जाण्याचा प्रश्न नाही, मी पलीकडे जाईन पण परत इकडे येऊ शकणार नाही. माझी ताकद तेवढी राहिली नाही. मी म्हातारा झालो आता. एका उडीत पलीकडे जाईन पण म्हातारा झालो. काय म्हातारपण अलौकिक असेल.
एका उडीत समुद्र उल्लंघन करून जाईल, पण परत येता येणार नाही. अरे मी जेव्हा तरुण होतो ना, जांबुवंतांनी सांगितलेलं, मी त्या ह्याच्या जटायूचा संपातीचंही तसंच सांगितलं. संपातीने सांगितलं, आता मी म्हातारा झालो, मला लांबचं दिसत नाही. ते जटायू माझा भाऊ, त्यांनी सगळं चरित्र सांगितलंय त्या संपातीने. ज्या वेळेला त्याला ते जटायूचं नाव ऐकलं संपातीने, त्यांची सगळी चौकशी केली, रामचंद्र प्रभूंचे दास आहोत हे कळलं, मग त्याने आपली जटायूचा संबंध सांगितला. रडला बिचारा संपाती भावाच्या विरहाने, पण धन्यता वाटली म्हणे, रामचंद्र प्रभूंच्या कार्यामध्ये माझा भाऊ मेला, आमचं कुळ धन्य झालं. भाग्य आहे त्याचं की त्यांनी हे केलं, सीतामातोश्रीला वाचवण्याचा प्रयत्न केला. बरं वाटलं संपातीला. म्हणे आता असं असं आहे, अमकय तमकय. तर म्हणाले काय हरकत नाही, मला आता काही, मी म्हातारा झालो, मला काही दिसत नाही, पण मला समुद्राच्या पलीकडचं हे म्हातारपणाचं लक्षण आहे. समुद्राच्या पलीकडे बघू शकतो. संपाती बसल्या ठिकाणाहून आणतो, तिथं मानवर करून सांगतो, अरे त्या अशोक वनामध्ये सीता झाडाखाली बसलेली मला इथून दिसते, इथून दिसते. आता इथून दिसते. मग त्या संपातीने सांगितलं, आता मी जर तरुण असतो ना, मी तुम्हाला घेऊनच गेलो असतो पाठीवर तिकडं, पण आता मी म्हातारा झालो, आता मला उडता येत नाही. मी जेव्हा तरुण होतो ना, तेव्हा एकदा उडालो की 21 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा करून मग खाली बसत असे. काय ताकद असेल संपातीची, एकदा उडाला की 21 वेळेला पृथ्वी प्रदक्षिणा करून मग मी खाली उतरत असे, एवढी माझी ताकद. जांबुवंत मारुतीराय एका बाजूला होते. अरे त्यांना विचारा कोणीतरी, खरे अधिकारी पुढे येतच नसतात. जे पुढे येऊन अधिकार सांगतात ते अधिकारी नसतात. हे अधिकाराचं एक लक्षणच आहे अधिकाऱ्याचं. जे पुढे येऊन नाही मला कळतं त्याला काय, उपनिषदाची भाषा आहे, माझी नाही. का बोलतो मी, का त्याचं कारण. मग मारुतीराय पलीकडे जाईन, परत यायचं, येईन, एका उडीत जाईन, मध्ये विश्रांती मिळाली तर घ्यायची, घेईन, मध्ये विश्रांतीच नाही मिळाली तर घेणार नाही, मध्ये राक्षसीने आडवी आल्या मारून जाईन. काही सांगा, होच नाही म्हणायचं कामच नाही. जे उडाले महाराज, ते लंकेच्या पलीकडे उडी पडली त्यांची. जास्त अधिकार असल्याचं लक्षण, जास्त अधिकार असल्याचं लक्षण. पलीकडे पडलंका त्याचं नाव, पलीकडे उडी पडली. त्या लंकेच्या पलीकडे तिथं रावणाची बहीण होती क्रौंचा नावाची, तिचं राज्य, स्त्री राज्य होतं सगळं. आणि ह्या ब्रह्मचार्याची उडी पडली स्त्री राज्यात. मग तिथं गेले, काय झालं मूळ कथा भाग. मग ते तिथं त्या सगळ्या क्रौंचाचा वगैरे त्या नगराचा ध्वंस केला सगळा. आणि मग लंकेमध्ये आले. ते लंकेच्या दाराशीच ती लंकिणी बसली होती, तिला हे केलं, आत गेले वगैरे, सगळी लंका उद्ध्वस्त करून टाकली. सर्जिकल स्ट्राईक, जगातला पहिला आमच्या मारुतीरायने केला. अरे पलीकडे प्रांतामध्ये जाऊन उद्ध्वस्त करून यायचं म्हणजे काय चेष्टा आहे. सहज गेले तर सगळं. अरे थोडं अजून 1-2 दिवस राहिले असते तर युद्धाचं कामच पडलं नसतं. मारुतीराय, अरे काही काम अजून थोडं आत जायचं इस्लामाबाद पर्यंत, नाहीतरी थोडं पुढे गेलेच होते. थोडं आतमध्ये अजून इस्लामाबाद पर्यंत गेले असते तर सगळं संपून यायचं की काय त्याच्यात. का एक अधिकार आहे, अधिकार आहे. उडी पडली, पलीकडे गेली, परत अलीकडे आले, अलीकडे येऊन सगळं केलं, सीता मातोश्रीचा शोध लावला, परत अलीकडे आले. काही नाही, काही श्रम नाही चेहऱ्यावर, काही नाही, उलट पक्षी भगवंताच्या कामाला आलो याचं समाधान मोठं. अधिकार आहे तिथं, सगळे अधिकारी होतेच, पण एकच मारुतीराय पलीकडे जाऊ शकत. अशा पुष्कळ उदाहरण, एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला अशी सांगता येते. मारुतीरायाचा अधिकार दुसऱ्याला नाही, दुसऱ्या कोणाला देता येणार नाही. सीता मातोश्रीचा अधिकार मारुतीरायाला देता येणार नाही. मारुतीरायाचा अधिकार अन्य कुणाला देता येणार नाही. भरताचा अधिकार मारुतीरायाला देता येणार नाही. मारुतीरायाचा अधिकार सुग्रीवाला देता येणार नाही. अधिकारी प्रत्येक वेगळा. जरी मारुतीराय जवळचे असले, अगदी भगवंताच्या अंतरंगातले असले, तरी सीता मातोश्रीची जागा मारुतीराय घेऊ शकतील काय? नाही. त्याला सीता मातोश्रीच व्हावं लागेल, तरच तो अधिकार मिळेल. बरं, सीता मातोश्री किती जवळच्या असल्या तरी मारुतीरायाची जागा घेऊ शकतील काय? नाही. त्याला मारुतीरायच व्हावं लागेल.
त्याला भक्तच व्हावं लागेल, त्याला एवढं दास्यत्व करावंच लागेल, तर मारुतीरायाचा अधिकार मिळेल. मग सांगायचा हेतू काय? रामचंद्र प्रभूंनी तर सीता मातोश्रीच्या त्यागाचाही विचार सांगितला. पुष्कळ आहे, जाऊ द्या. अधिक मला मुद्दा एवढाच बोलायचा आहे. प्रत्येकाचा त्या ह्याच्यात एक कथा आहे. काय झालं, एके दिवशी एक कोकिळा इंद्राच्या सभेमध्ये गेली. वसंत ऋतू होता, कोकिळेचं गायन बहरलं आणि इंद्र आधीच गाणं बजावणं ह्याच्यातलाच, त्याच्यात त्याला तितका आनंद झाला ते कोकिळेचं गायन ऐकून. इंद्राने आपल्या गळ्यातला कंठा काढला आणि कोकिळेच्या गळ्यात घातला. सत्कार. बरं वाटलं कोकिळेला. तिथून निघाली. घराकडे परत येत असताना तिची भेट एका कावळ्याशी झाली. कावळ्याने बघितलं हिच्या गळ्यामध्ये कंठा आहे. तिला विचारलं, का ग बाई गळ्यामध्ये कंठा? ती म्हणाली, काही नाही, बक्षीस मिळालंय, सत्कार झाला, गौरव पुरस्कार मिळाला मला. कुठं? म्हणे इंद्राच्या सभेमध्ये. इतक्या मोठ्या सभेमध्ये इतके गंधर्व किन्नर असताना तिथं माझं गाणं गाजलं आणि इंद्राने सत्कार केला, आपल्या गळ्यातला कंठा काढून माझ्या गळ्यामध्ये घातला. तिला आनंद वाटणं, आपला आनंद अभिमानानं सांगणं स्वाभाविक आहे. कोकिळेने माझं असं झालं, माझं तसं झालं, सगळ्यांनी माझी वाहवा केली, अमुक झालं, आणि इंद्राने मग असं बक्षीस दिलं. कावळ्याला असं वाटलं, तिला मिळतं तर बक्षीस मला का मिळू नये? आता कावळा आणि कोकिळा, कावळ्याने सांगितलं ठीक आहे. तो तिथूनच परस्पर निघाला, इंद्राच्या दरबारामध्ये गेला. दरबारामध्ये गेला, इंद्राला नमस्कार केला. म्हणून मी आलो. असं काय काम? म्हणे मला गायन करायचं. इंद्राने सांगितलं चांगलं, काय चांगली गोष्ट आहे, स्वर्ग त्याच्या करताच आहे, बसा, तंबोरे लावा, बसा. आता कावळ्याने लावलेले तंबोरे, त्याचा आवाज झालं ते आता कावळ्याचं गाणं कुणीकडे महाराज, त्याचं ते सगळं गाणं, ते अंगावर शहारे यायला लागले त्या इंद्राच्या. हळूहळू लोक उठून जायला लागली सभेतून, नाकं मुरडायला लागली, तोंड वेंगाडायला लागली. पण आता कावळ्याचं गाणं, याचं डोळे मिटून चाललंच होतं, तानावर ताना झालं. गाणं एकदाच संपलं. इंद्राला वाटलं पिढा गेली. झालं ते इंद्राने त्याला काही बक्षीस दिलं, काही दिलं. काय आता असं गाणं झाल्यावर काय द्यायचंय? येण्या जाण्याचा खर्च. का एवढं वाईट वाटलंय का आनंद वाटलाय हेच मला कळेना. बर, कावळ्याला वाईट वाटलं, कोकिळेला गळ्यातला कंठा काढून दिला आणि आम्हाला येण्या जाण्याचं फक्त तेवढंच. थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. मग कावळ्याला वाटलं काही बहुतेक आपल्या गाण्याचं जमलं नसेल, यांना आवडलं नसेल, म्हणून कावळा इंद्राला म्हणाला, काय झालं म्हणे, गडबडीत मी एकटा चालूय, तुम्ही जर आमच्या मंडळाचं भजन ऐकाल, आमचं मंडळ आहे गायन करणार, आमच्या मंडळाचं जर तुम्ही गायन ऐकाल तर ओ हो हो तुमचे कान तृप्त होऊन जातील. इंद्र म्हणाला असं. त्याला वाटलं ठीक आहे, होईल, एखाद्या वेळेला आवाज लागत नाही, कधी कधी एखाद्या वेळेला काहीतरी होतं, मनामध्ये काही विकल्प असेल तर रंगत नाही एखाद्या दिवशी, काय एवढं त्याच्यामध्ये. इंद्र म्हणाला ठीक आहे, तुमचं मंडळ आहे का? हो, आमचं गायनाचं मंडळ आहे, आमचं सगळ्यांचं मिळून एकदा गाणं तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला अगदी आनंद वाटेल, तुमचे कान तृप्त होत. इंद्राने सांगितलं ठीक आहे, या ना मग, कोण कोण आहे तुमच्या मंडळामध्ये? तर कावळ्याने जी यादी दिली, कावळा म्हणाला, अहंश्च जंबुकश्चैव लंबग्रीवा खरस्तथा दर्दुरा शुकरश्चैव षडेते गानतत्परः. आम्ही 6 जण आहोत. मी आहे, कोल्हा आहे, लंबग्रीव म्हणजे उंट आहे, खर म्हणजे गाढव आहे, बेडूक आहे आणि डुक्कर आहे. दर्दुरा शुकरश्चैव, 6 जण, षडेते गानतत्परा, आमचं मंडळच आहे. आम्ही 6च्या 6 जण गाण्यामध्ये तरबेज आहोत. कोण कोण? कावळा, कोल्हा, उंट, गाढव, बेडूक आणि डुक्कर. ह्याच्यातलं कोण स्वरात आहे? याच्यातलं कोण स्वरात आहे? कोणी स्वरात नाही.
आम्ही 6च्या 6 जण गाणं तत्पर आहोत, तेव्हा आमचं एकदा मंडळाचं गाणं स्वर्गात होऊनच जाऊ द्या. त्या इंद्राने कपाळाला हात मारून घेतला नाव ऐकल्यावर आणि तो म्हणाला, धन्य पृथ्वी वज्रत्वम ये न याती रसातलम एकेन फटितः स्वर्गः षड्भिर्यत्र निरंतरम. तो इंद्र म्हणाला, या पृथ्वी मातेला धन्य 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 ही पृथ्वी माता, की एकाच्या गाण्यानं इथं आमचा स्वर्ग फाटून चालला. हे 6च्या 6 जण पृथ्वीवर कायम गात असतात, ही बिचारी अजून रसातळाला कशी गेली नाही मला कळत नाही. धन्य पृथ्वी वज्रत्वम, तू धन्य आहेस पृथ्वी माते. ये न याती रस, अजून तू रसातळाला गेली नाहीस, तू धन्य आहेस का. एकेन फटिता स्वर्ग, अरे आमचा स्वर्ग फाटून चालला एका कावळ्याच्या आवाजानं. इथं षड्भिर यत्र निरंतरम, इथं 6च्या 6 जण कायम गात असतात, कायम आरडा बेडकाचं त्याच्या स्वरात चालूच असतं. त्याच वेळेला बाजूचं उभं डुक्कर ते त्याच्या स्वरात काहीतरी चालू असतं. तिथं बाजूला गाढव असेल तर ते त्याच्या स्वरात, प्रत्येक जण आपल्या स्वरामध्ये गातो. मग त्या इंद्राने त्या कावळ्याला हकलून दिलं. दृष्टांत संपला. एक कोकिळा जिचं गाणं ऐकून इंद्र आपल्या गळ्यातला कंठा काढून देतो, आणि दुसरा कावळा. आता कोकिळा आणि कावळा दोघेही गाणारेच आहेत, पण दोघांचा अधिकार एक का वेगळा हो. एक अधिकार असूच शकत नाही. कोकिळा कोकिळाच आहे शेवटी आणि कावळा कावळाच आहे शेवटी. दोघांचा अधिकार एक होऊ शकत नाही. तसं या जगतामध्ये आता हा एक प्रापंचिक विचार झाला. त्या पद्धतीनं परमार्थामध्ये सगळ्याचा अधिकार वेगळा आहे. कर्माचा अधिकारी वेगळा, भक्तीचा वेगळा, ज्ञानाचा वेगळा, योगाचा अधिकारी वेगळा आहे, हठयोगाचा वेगळा अधिकारी आहे, अष्टांग योगाचा वेगळा अधिकारी आहे. काहीतरी प्रत्येकाचे अधिकार भिन्न भिन्न आहेत. कर्म जरी सहजम कर्म जरी असलं तरी कर्माचा नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त कर्मामध्ये प्रत्येक कर्माचा अधिकारी वेगळा आहे का नाही. नित्य कर्माचा अधिकारी कोण, नैमित्तिक कर्माचा अधिकारी कोण, काम्य कर्माचा अधिकारी कोण, प्रायश्चित्त कर्माचा अधिकारी कोण. काहीतरी आधी तुम्ही मानावं लागेल की नाही. काहीतरी आधी मानावं लागेल तुम्हाला. काम्य कर्म कुणालाही उठून करता येत नाही. माझ्या मनात कामना निर्माण झाली आणि मी काम्य कर्म करायचा प्रयत्न केला, काय उपयोग होत नाही. काम्य कर्म करण्याचा अधिकार कुणाला, जो नित्य कर्मामध्ये नित्यत्वानं प्रयुक्त आहे तोच काम्य कर्माचा अधिकारी होऊ शकतो. नित्य कर्मच करायचं नाही, फक्त काम्य कर्म करायचा, तो अधिकारी नाही कर्माचा, काम्य कर्माचा. कामना त्यानेच करावी जो कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्त आहे. ज्याने आपलं कर्तव्य कधीही पार पाडलं नाही त्याला कामना करण्याचा अधिकारच नाही. कोणती कामना करता, आधी काय केलंय म्हणून कामना करण्याचा आम्हाला अधिकार आहे. संपत्तीची कामना, कुबेराची संपत्ती मला मिळावी, माझ्या मनात कामना निर्माण झाली, मला अधिकार नाही ही कामना अंतःकरणामध्ये विचारच मी करू शकत नाही, करण्याचा मी अधिकारी नाही. कुबेराची संपत्ती मिळवण्याकरता जे जे करावं लागतं ते केलंय का मी. कधी भगवंताची उपासना केली का, नित्यत्वानं काही चालू आहे का माझं, काहीच चालू नाही. आणि मला बसल्या जागी कुबेराची संपत्ती मिळावी, कामना करण्या काम्य कर्माचा अधिकार नाही. नित्यकर्मामध्ये ज्याची प्रवृत्ती आहे तो काम्य कर्माचा अधिकारी. नित्यकर्म समजा आपण संध्या हे नित्यकर्म मानत आलो शास्त्रदृष्टीनं, संध्या कुणी करावी, अरे कमीत कमी मुंज तरी होऊ द्याल का नाही. म्हणजे उपनयन होणं हा अधिकार आहे. नैमित्तिक कर्म विशिष्ट निमित्तानं प्रवृत्त झालेलं, वडिलांचं श्राद्ध नैमित्तिक आहे, वर्षातून कितीदा येतं, एकदा, संवत्सरिक श्राद्ध एकदा येतं. वडिलांचं श्राद्ध करायचा कुणाला अधिकार आहे, निदान बाप तरी मेलेला असावा तेवढा तरी का, जिवंतपणीच नाही. सगळे करतात, बाबा मी करू का तुमचं श्राद्ध, बाप म्हणेल तुझ्या श्राद्धाची वेळ माझ्यावर आणू नको. वडिलांनाच विचारायचं तुमचं श्राद्ध करू का म्हण, असं कुठं असतं काय. असा प्रत्येकाचं वेगळं महाराज. नैमित्तिक कर्माचा अधिकार, प्रायश्चित्त कर, त्याच्याकडून काहीतरी पाप घड. जोग महाराजांचं चरित्र पहा. प्रायश्चित्त घेण्याचा घेणार नाही, प्रायश्चित्त संकल्प सोडणार नाही. या जन्मी मागच्या जन्मी केलेल्या सोडणारच नाही, संकल्पच करणार नाही. म्हणे का, अरे या जन्मी नाही, मागच्या जन्मी नाही, स्वप्नात पाप केलं नाही तर का प्रायश्चित्त घेऊ. जोग महाराजांचं चरित्र वाच. प्रायश्चित्ताचा नाही, पाप केलेल्यानेच प्रायश्चित्ताचा विचार करावा. ज्यांनी पापच केलं, ज्ञानोबरायांनी कशाचं प्रायश्चित्त घ्यावं, कोणतं पाप घडलं ज्ञानोबरायांच्या हातून म्हणून त्यांनी प्रायश्चित्त घ्यावं, अधिकार नाही. हा प्रायश्चित्ताचे अधिकारी कोण,
आपण सगळे कुठलं ना कुठलं तरी साधारण आपल्याकडून घडलंच आहे, तुमच्या माझ्याकडून, ज्ञानोबरायांकडून घडलं नाही. असे विरळ उदाहरण आहेत. परंतु प्रत्येकाचा हा अधिकार भिन्न भिन्न असतो, हे मला आपल्याला सांगायचं आहे. एकाचा अधिकार दुसऱ्याला देता येत नाही. नैमित्तिक कर्माचा अधिकार काम्य कर्मामध्ये उपयोगाला नाही, काम्य कर्माचा अधिकार नित्य कर्मामध्ये उपयोगाला नाही. प्रत्येक वेगळं, एक नाही अनेक. मी कशा करता बोलतो आपल्याला, त्या पद्धतीनं इथं सुद्धा मला याचा थोडा विस्तार करायचा आहे. गीता शास्त्र सर्व अधिकारैक पवित्र आहे, सगळ्यांना एक पवित्र अधिकार देणारी गीता आहे, हे ज्ञानोबराय बोलतात. सगळ्यांना एक अधिकार देणारी आहे. मोक्षाचा अधिकार गीतेने सगळ्यांना देऊन टाकला. अर्जुनाच्या पंक्तीला बसणारे जे होते त्यांनाच दिला? नाही, ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर ते ज्या पंक्तीला बसण्याच्या योग्यतेचे नव्हते त्यांनाही दिला. कुठेतरी अंतःकरणामध्ये संशय निर्माण व्हावा आणि मग वेदांताची चर्चा करावी. विप्रतिपत्तीजन्य संशयातून वेदांत विचाराला प्रारंभ आहे ना. आपण पहा, वेदांत विचार अथा तो ब्रह्मजिज्ञासा असं म्हणत असताना ब्रह्मजिज्ञासा कुणी करावी या संबंधामध्ये विचार आहेच की नाही? अथ शब्दातून सांगितला गेलेला अधिकार कशा करता अथ शब्द वापरायचा? साधन चतुष्टय संपन्न झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करावी असं जर म्हणणं असेल तर जो साधन चतुष्टय संपन्न नाही तो ब्रह्मजिज्ञासा करू शकत नाही, कारण त्याच्या अंतःकरणात ती जिज्ञासाच निर्माण होणार नाही मुमुक्षु झाल्याशिवाय. अथपदानं काहीतरी अधिकार सांगितला ना, विप्रतिपत्तीजन्य संशय जोपर्यंत अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत मनुष्य त्याचा विचार करेल का? कर्माच्या विषयी दोन प्रश्न असतात. एखादी क्रिया आपण केली, दोन प्रश्न आपल्याला विचारणे जाण्याची शक्यता अशी असते, हे कसं केलं आणि हे का केलं. एखाद्या माणसाने घर घेतलं, एखाद्या माणसाने गाडी घेतली, मित्र विचारतो कशी घेतली, आणि दुसरा प्रश्न विचारतो का घेतली. आधी एक गाडी आहे ना घरामध्ये, का घेतली गाडी. कसं आणि का हे दोन प्रश्न माणसाच्या अधिकाराची चर्चा करतात, हे मला सांगायचं. कसं हा प्रश्न कर्माचा अधिकार सिद्ध करतो आणि का हा प्रश्न विचाराचा अधिकार सिद्ध करत असतो. तुम्ही असं का केलं असं म्हटलं की याच्या मागचा विचार काय हे तुम्हाला सांगावं लागतं. आणि हे तुम्ही कसं केलं म्हटलं की मग मी असं केलं, मित्राकडे गेलो, तिथं अर्धे पैसे घेतले, मग तिथून गेलो, तिथं कर्ज काढलं, हे असं केलं, हे कर्माचे अधिकार सिद्ध करणारा प्रश्न. तुम्ही पंढरपूरला जाणार, कसे जाणार म्हटलं की मी गाडीनं जाणार, मी रेल्वेने जाणार, मी चालत जाणार, मी असं जाणार, मी तसं जाणार. कर्माचे अधिकार आहेत हे सगळे. कारमध्ये बसून जाण्याचा माझा अधिकार आहे, माझी स्वतःची गाडी आहे, माझ्या रेल्वेत बसून मी अमुक आहे, काहीतरी असेल. आणि का पंढरपूरला जाता, गाडीने जाता, ठीक आहे, का जाता. अरे पंढरपूरला गेल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, असं संतांनी सांगितलंय. मला सुखाची तळमळ लागलेली आहे, दुःखानं मी होरपळून निघालो. आमच्या पूर्वजांनी पंढरपूरची वारी याच कारणानं सुरू केली, म्हणून मी चाललो. हेतू विचार आला याच्यामध्ये. का हा प्रश्न विचाराचा अधिकार सिद्ध करतो आणि कसं हा प्रश्न कर्माचा अधिकार सिद्ध करतो. लक्षात घ्या, सोपं बोलतो. आणि म्हणून गीतेमध्ये हे दोन्ही विचार आपल्याला दिसून येतात. हे कसं करायचं याच्याकरता कर्मयोग सांगितला आणि हे का करायचं याच्याकरता ज्ञानयोग सांगितला. अर्जुना युद्ध का करायचं याच्याकरता सांख्ययोगाची प्रवृत्ती आहे. आणि अर्जुना हे युद्ध कसं करायचं, अंतःकरणामधले कोणताही वेगळा भाव न ठेवता तू युद्ध कर. कसं करायचं, कर्मयोगाचा अंतःकरण शुद्ध ठेवून युद्ध कर. कसं युद्ध करू देवा, कर्म. म्हणून लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. कसं करू, कर्मयोगेन योगिनाम. का करू, ज्ञानयोगेन सांख्यानाम. असे अधिकार इथं सिद्ध होतात. म्हणून कोणताही अधिकार असेल किंवा कोणताही अधिकार नसेल तरी त्याला मोक्षापर्यंत नेऊन पोचवणारी ही गीता अधिकार संपादन करून देते. याचा विचार ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अजूनही अधिकाराची चर्चा आपल्याला करायची आहे. थोडासा विचार